मगन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणूक दीपाली गावित यांचे शक्ती प्रदर्शनासह दमदार नामनिर्देशन। नवापूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या वेगात सुरू असून दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर खांडबारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आत्तापर्यंत 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। अजून किती उमेदवार अर्ज दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दिनांक 13 अखेर सरपंच पदासाठी विक्रम गावित, रंजना अविनाश गावित, मोगरा मिलिंदकुमार वसावे, आर्यन गणेश पाडवी, स्नेहल गणेश पाडवी, दीपाली जगदीश गावित आणि अविनाश जगदीश गावित यांनी निवडणूक रिंगणात उतरत अर्ज दाखल केले आहेत। त्यामुळे खांडबारा येथील सरपंच पदाची लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या नेतृत्वाखाली दीपाली जगदीश गावित यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले। खांडबारा गावातील उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। घोषणाबाजी आणि समर्थकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर निवडणूकमय वातावरणात रंगून गेला होता। या शक्तीप्रदर्शनात ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नपा बांधकाम सभापती भालचंद्र गावित, नगरसेवक वतन अग्रवाल, युवा उद्योजक धनंजय गावित, अमृत लोहार, माजी पंचायत समिती सभापती राजेश गावित तसेच माजी सरपंच अविनाश गावित यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। यानंतर दीपाली गावित यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी लहू चव्हाण, आर.बी. नाईक आणि राजेंद्र गायवाड यांच्याकडे अधिकृतरित्या आपले नामनिर्देशनपत्र सुपूर्द केले। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की खांडबारा पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दीपालीताई गावित या प्रचंड मताधिकाने विजयी होतील यात कोणतीही शंका नाही। तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठीही एकता विकास पॅनलतर्फे उमेदवारी देण्यात आली असून वॉर्ड क्रमांक 3 मधून मंगला गावित आणि वॉर्ड क्रमांक 5 मधून मोगरा वसावे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या या एकता विकास पॅनलमार्फत गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे। माजी सरपंच अविनाश गावित यांच्या कार्यकाळात गावात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाखाली गावात ऐक्य निर्माण झाले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। विरोधकांनी केलेल्या तक्रारींमुळे त्यांना पद सोडावे लागले असले तरी जनतेचा विश्वास आजही त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा करण्यात आला। यावेळी राजेंद्र गावित, मुकुंद रामराजे, मगन वळवी, सलीम खाटेक, रुबाब खाटेक, राजेश नाईक, विकी नाईक, दत्तू वसावे, आकेश वळवी, विनोद गोसावी, गोकुळ सिंधी, अभिजित रामराजे, गोलू नाईक, सागर पाडवी, दिलीप वसावे, महेंद्र वसावे, शंकर वसावे, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, माजी नगरसेवक फारुख शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 28 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत एकता विकास पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला असून खांडबारा ग्रामपंचायतीची निवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याचे चित्र दिसत आहे। ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा सरपंच पदाचा आणि उर्वरित 2 ग्रामपंचायत सदस्य यांचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता आणि त्या अनुषंगाने आज सरपंच पदासाठी आमच्या दीपालीताई जगदीश गावित यांनी सरपंच पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि वार्ड नंबर 3 मधनं या आमच्या मंगलाताई गावित यांनी फॉर्म भरलेला आहे आणि वार्ड नंबर 5 मधनं मोगराताई वसावे यांनी फॉर्म भरलेला आहे। आणि हे सर्व जे पॅनल आहे ते आमचे स्वर्गवासी प्रकाश अण्णा चौधरी यांनी जे एकता विकास पॅनल तयार केलं होतं त्या विकास पॅनलच्या माध्यमातून या सर्वांनी आमच्या भगिनींनी उमेदवारी केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या खांडबारा भागाचा जो कायापालट झाला होता माजी सरपंच अविनाश दादा यांनी त्या पद्धतीने गावामध्ये एकोपा निर्माण केला। सर्व समाजातील लोकांना एकत्रितरित्या येऊन गावाचा त्यांनी खांडबाराचा कायापालट केला, आजूबाजू भागाचा कायापालट त्यांनी केला। पण काही कारणास्तव विरोधकांनी
स्थानिक जे आहे आमचे आमदार आहेत शिरीषदादा नाईक यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने आमच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आलं. पण काही असो, ती निवडणूक आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कौल हा आपल्याला 28 तारखेला बघायला मिळणारच आहेत. आणि आमचे नेते आदरणीय मगनदादा यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती आमचे मोठे मेवणे आदरणीय राजेशदादा, त्याचप्रमाणे राजू शेठ आणि सर्व विसरवाडी भाग असेल, खांडबारा भाग असेल किंवा नवापूर असेल, पंचक्रोशीतून सगळ्या तालुक्यातनं आमच्या भगिनीला दीपालीताईला भरभरून पाठिंबा मिळणार आहेत. आणि कुठलीही त्याच्यात किंतु परंतु शंका नाही. त्याच पदावर पुन्हा दीपालीताई विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही, असा एक ठाम विश्वास आमच्या या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की विकासाला मत हे आपल्याला द्यायचं आहे. विरोधकाला मत नाही, पण विकासाला मत आपल्याला द्यायचं आहे. जेणेकरून खांडबाऱ्याचा जो विकास आहे, खांडबाऱ्याचा जो कायापालट आहे, तो जर आपल्याला करायचा असेल तर आमच्या भगिनी दीपालीताई यांना आपल्याला या पदावर नियुक्त करावं लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये हे युतीचं सरकार आहे. या युतीच्या सरकारमधनं आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असतील की आदरणीय सुमित्राताई बहिणीसाहेब असतील, यांच्यामार्फत खांडबारा ग्रामपंचायतीसाठी जे जे विकासाचे कामं असतील ते विकासाचे कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि आमचे आदरणीय पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री, यांच्यामार्फत जे जे खांडबाऱ्या गावासाठी विकासासाठी जो जो निधी उपलब्ध राहील तो करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नक्कीच या एकता पॅनलचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, असा एक विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने विश्वास व्यक्त करतो. आणि पुनश्च या तिघी उमेदवारांना सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विजयी नक्कीच हा आपल्या एकता विकास पॅनलचा होईल. कारण या पॅनलचे जे प्रमुख होते स्वर्गवासी अण्णा, हे आमचे नेते होते. जिल्हा परिषदमध्ये असताना आम्ही बरोबरीत काम केलं आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्याचप्रमाणे जे स्थानिक नेते आहेत त्या सगळ्या स्थानिक नेत्यांचा सुद्धा त्यांना आशीर्वाद आहे. आणि सर्व जाती धर्माचे असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन बांधव असतील, सर्व समाजाचा पाठिंबा या आमच्या सरपंच ताईंना आहे. आणि येणाऱ्या दिवसात अजून खांडबाऱ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं काम अविनाश दादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबाऱ्यासाठी नक्कीच करू, अशी एक ग्वाही या निमित्ताने देतो. धन्यवाद.